So, good evening. We are starting with the chapter again because we have to continue with it so we can complete it now. Are you able to see the screen? Yes, Okay, I have shared the PDF file with you on the screen. So, let us see the next page now because yesterday we saw endogenic and exogenic. Now we are going to see the next page. Next page of the same lesson are changing earth. Okay, so we are having a volcano diagram here. A volcano is a vent opening in the earth's crust through which molten material erupts suddenly. So that means, as you can see in this figure, there is a triangle like shape shown in the figure. That's a mountain. And then this is all earth surface. Above again mountain is there, which is again surface of earth itself. And then there is a small opening here. This is open part. And suddenly from inside where there is magma, and flowing magma is called as lava. लावा म्हणजे काय? हा मॅग्मा जो वाहत असतो त्याला लावा म्हणतात. आता हा मॅग्मा आहे. Erupt होतो, erupt, material erupts. Erupt word is given over there. Erupt. Erupt means what? तो बाहेर येतो पटकन. हा erupt, okay? You can write there, comes out. Comes out. Erupts means comes out with force. म्हणजे फोर्सनी येणार तो बाहेर, ताकदनी. Write it properly, okay? I'm not able to write it here. So you have to write there, comes out with force using your pencil. Eruptचं meaning सांगितलंय मी, comes out with force. Comes out with force. Done? yes, So volcano is a vent, meaning of vent is given, opening in the earth's crust, earthच्या आतमध्ये, through which molten material erupts suddenly. Volcano म्हणजे काय? एक असं अर्थ वरती आपल्याला दिसायला बघायला मिळतं ज्याच्यामध्ये थोडस गॅप असतो, होल असतो, ओपनिंग असतं, आणि त्या ओपनिंग मधून काय होतं, अचानक तो मॉल्टेन मटेरियल, ज्याला मॅग्मा म्हणतात, तो मॅग्मा बाहेर पडतो, इरप्ट होतो सडनली. इट कम्स आउट विथ फोर्स सडनली, जोरात येतो बाहेर, त्याला म्हणायचं व्हॉल्कॅनो. ओके. आणि लावा म्हणजे काय? हा जो आता आतमधला मॅग्मा आहे, मॅग्मा काय करतो जेव्हा वाहत असतो, वाहने म्हणजे काय, फ्लो होतोय, तेव्हा त्याला लावा म्हणतात. लावा आणि मॅग्मा मध्ये एवढाच फरक आहे. मॅग्मा म्हणजे हा जो मटेरियल आहे आतमधलं, हे लाल लाल जे दिसतंय, त्याला म्हणतात मॅग्मा. आणि लावा म्हणजे काय, की तोच बाहेर आल्यानंतर असं वाहतो वाहतो वाहतो, त्याला म्हणायचं लावा. ओके. इज इट क्लिअर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लावा अँड मॅग्मा? yes,
हा, आणि तो प्रचंड गरम असतो, प्रचंड तापलेला असतो, त्याच्यामुळे इथे काय दिलंय, गॅस आणि ऍशेस, गॅसेस अँड ऍश ते पण बाहेर पडतात. ऑब्विसली जिथं हीट आहे तिथं काय होणार, गॅसेस असतात वेगवेगळ्या प्रकारचे, ते गॅस पण काय करतात, बाहेर पडायला सुरुवात होतात. आणि ऍश म्हणजे काय, राख, राख पण बाहेर पडती. जिथं हीट आहे तिथं गॅस असणार, ऍश पण असणार, ते सगळं बाहेर पडत राहतं अलॉंग विथ मॅग्मा. इज इट क्लिअर टिल हिअर? Yes. हा, म्हणजे हा डायग्राम पूर्ण समजला. आता क्रस्ट अँड मॅन्टल आणि सरफेस हे काय आहे, क्रस्ट, मॅन्टल, सरफेस हे अर्थचे लेयर्स आहेत. सगळ्यात वरती अर्थ सरफेस, नंतर क्रस्ट, नंतर मॅन्टल. ठीक आहे. आता इथं एक सिंपल एक हे दिलेलं आहे, एंडो म्हणजे इनसाइड, एंडोजेनिक, एक्सो म्हणजे आउटसाइड, आणि जेनिक. जेनिक म्हणजे काय सांगितले, ओरिजिन म्हणजे उगम, जिथून सुरुवात होती. मग एंडोजेनिक म्हणजे आतून सुरुवात होती. व्हॉल्कॅनो एंडोजेनिक आहे का एक्झोजेनिक आहे? volcano or volcanic eruption is endogenic or exogenic? Endogenic. No, exogenic. Who told the answer? I, Priyanshu. It is endogenic, not exogenic. Yes. एंडोजेनिक आहे ना, आतून होतंय ना हे सगळं. Yes. करेक्ट. Yes. See, it is given here. Sudden forces, एंडोजेनिक मध्ये सडन फोर्सेस, अर्थक्वेक, व्हॉल्कॅनो अँड लँडस्लाइड आतमधून होतोय ना अर्थच्या, एंडो. ओके, दिस इज व्हॉट वी हॅव सीन. मग तो एक्झोजेनिक नाही, आतून होतो. ठीक आहे. नाव let us see the next part. Similarly, when the lithospheric plates move, the surface of the earth vibrates. आता जेव्हा, आता हे तर व्हॉल्कॅनोचं सांगितलं, आता दुसरं चालू झालं इथं, की जेव्हा लिथोस्फेरिक प्लेट पण मूव्ह करत असतात, ते फिरत असतात. आपण काल बघितलं ना, लिथोस्फेरिक प्लेट्स खूप स्लोली मूव्ह होतात, अगदी फ्यू मिलीमीटर्स पर इयर, खूप स्लोली. पण आपल्याला थोडीशी काळजी करणं गरजेचं आहे. असं काही नाही की ठीक आहे आता काही निवांत, एवढं काही टेन्शन नाही. कारण ह्या प्लेट्स मुळे काय होत आहेत, नॅचरल डिझास्टर्स होत आहेत, बिकॉज ऑफ दीज एंडोजेनिक फोर्सेस टेकिंग प्लेस इनसाइड द अर्थ. व्हायब्रेशन्स तयार करतात, ते अर्थ व्हायब्रेट होणार. कशामुळे अर्थ व्हायब्रेट होते, ते मूव्ह करतायत म्हणून, त्याच्यामुळे अर्थ काय होतंय, व्हायब्रेट होत राहतो. ऑलरेडी अर्थ दररोज मूव्ह होतो, प्रत्येक क्षणाला मूव्ह करतो. इट रिव्हॉल्व्स अराउंड इट सेल्फ, इट रिव्हॉल्व्स अराउंड द सन, इट रोटेट्स अराउंड इट सेल्फ अँड इट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. ते पण चालू आहे, आणि प्लस पृथ्वीवरती पण चालू आहे, आणि बाकी ह्युमन्स कडून पण बऱ्याचशा गोष्टी अर्थ वरती चालू असतात. त्यामुळे अर्थ कंटिन्युअसली बिझी असल्यामुळं व्हायब्रेट होणार. व्हायब्रेशन्स कॅन ट्रॅव्हल ऑल अराउंड द अर्थ, ऑल अराउंड द अर्थ, सगळीकडे अर्थ वरती सगळे ते व्हायब्रेशन्स खूप पॉवरफुल असतात. त्यामुळे ते व्हायब्रेशन्स काय करतात, ते मूव्ह होतात ऑल अराउंड द अर्थ. These vibrations are called earthquakes. त्याच व्हायब्रेशनला नाव दिले earthquake. अर्थ व्हायब्रेट होतो ना, व्हायब्रेशन. व्हायब्रेशन आपल्याला माहिती, व्हायब्रेशन मध्ये मोबाईलचं व्हायब्रेशन सिंपल. आता मोबाईलच्या व्हायब्रेशन मध्ये काय होतं, वस्तू काय करते, खालीवर 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 होत असते, पण ती इतकी स्पीड मध्ये होती, त्यामुळे आपल्याला असं मोबाईल
फार जोरात हलतोय असं वाटत नाही. एक छोट्या डब्याचा फोन असतो का नाही, तो बघा, त्याला व्हायब्रेशन मोड मध्ये टाकलं ना, तो खूप जोरात जोरात हलतो. अगदी उड्या मारल्यागत करतो तो पूर्ण असं, जोरात त्याचं व्हायब्रेशन असेल तर. बघितलंय कधी? Yes. हा. त्यामुळे व्हायब्रेशनचा अर्थ काय आहे? वरती खाली, टू अँड फ्रो मोशन म्हणतात त्याला. हे आहे तुमच्या सायन्स मध्ये पण. टू अँड फ्रो मोशन, व्हायब्रेशन. टू अँड फ्रो, टू अँड फ्रो, टू अँड फ्रो, हे खूप फास्ट 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 होत राहतं. मग अर्थ वरती पण टू अँड फ्रो मोशन हे खूप जोरात आणि मोठ्या प्रमाणात होत असतात, की पूर्ण अर्थच शेक होतो. त्याला म्हणतात अर्थक्वेक्स, त्या व्हायब्रेशन्सला. इट इज व्हेरी सिम्पल. ओके, अंडरस्टूड. पहिलं आपण वोल्केनो बघितलं, नंतर आता आपण अर्थक्वेक बघतोय. These vibrations are called earthquakes. कोणते व्हायब्रेशन्स हे? हे जे व्हायब्रेशन्स होत Earthquake. आहेत, हा, अर्थक्वेक्स. हे जे लिथोस्फेरिक प्लेट्स मूव्ह होत असल्यामुळे जे व्हायब्रेशन तयार होतात, त्याला म्हणायचं अर्थक्वेक. द प्लेस इन द क्रस्ट वेअर द मूवमेंट स्टार्ट इज कॉल्ड द फोकस. आता फोकस म्हणजे काय? आता हे सिलेबस मध्ये दिले, त्यामुळे आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. फोकस बघा, जमिनीच्या आत तयार होतो. हे बघा, हा फोकस आहे इथं. ही जमिनीच्या आतली बाजू दाखवली आहे. म्हणजे अर्थच्या सरफेस पासून आतमध्ये एका पॉइंटला ते चालू होतं. उदाहरणार्थ, जर पाण्यामध्ये आपण एक छोटासा दगड टाकला तर काय होतं? समजा आपण एक छोटासा दगड पाण्यामध्ये टाकला, नदी आहे काहीतरी, एक शांत नदी किंवा तलाव आहे. काय होतं पाण्यामध्ये? आता हे दगड टाकला मी, मग काय होणार? डुबणार. हा, अजून काय होतं? पाण्यात तर दगड जाणार. अजून काय होतं? पाण्यामध्ये काय दिसतं आपल्याला? सर एक होल दिसतो. ओके, तर पाण्यामध्ये आपण जर दगड टाकला, तर दगड तो खाली आतमध्ये जाणार. पण तो दगड जिथून गेला त्याच्या बाजूला आपल्याला असं गोल, परत गोल, परत गोल असे वेव्ह जातात सगळे. असे दिसतं का नाही? असं छोटासा दगड Yes. टाकलं. Yes. हम्म. मग हे काय होतं? हा सेंटर पॉइंट आहे. इथून 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 अशा सगळ्या बाजूनी ते वेव्ह जात असतात असे, आणि आपल्याला दिसताना आपल्याला ते गोल गोल दिसतं. सगळ्या बाजूने ते पाण्यामध्ये वेव्ह जात असे फिरत राहतात. सेम अर्थक्वेकचं पण आहे, की हा जो पॉइंट आहे हा फोकस पॉइंट आहे, आणि त्या फोकस पॉइंट पासून हे वेव्ह तयार होतात, जे वरतीपर्यंत जातात, जमिनीच्या वरती. ओके. द Yes. प्लेस ऑन द सरफेस अबव द फोकस इज कॉल्ड द एपिसेंटर. एपिसेंटर. आता एपिसेंटर म्हणजे काय सांगितलं त्यांनी, की जे द प्लेस ऑन द सरफेस अबव द फोकस इज कॉल्ड द एपिसेंटर. आता फोकस काय ते आपण बघितलं. फोकस म्हणजे काय? की इट इज द प्लेस फ्रॉम वेअर द मूवमेंट स्टार्ट्स. इट इज द प्लेस इन द क्रस्ट. क्रस्ट म्हणजे आतमध्ये पृथ्वीच्या, त्याला क्रस्ट म्हणतात, पहिला लेयर. मग तिथं तो चालू झाला, त्याला म्हणायचं फोकस. आणि एपी सेंटर म्हणजे काय? बरोबर ह्याच्या एकदम स्ट्रेट वरती, अर्थच्या सरफेस वरती, तो सेंटर फक्त एकदम बरोबर वरती, अर्थच्या सरफेस वरती, त्या पॉइंटला म्हणायचं एपी सेंटर. मग इथे समजा फोकस आहे, आणि इथं जमीन आहे वरती. हे जमिनीच्या आतमध्ये हा झाला फोकस, आणि जमिनीच्या वरती पॉइंट एकदम त्याच्या बरोबरच्या वरच्या बाजूला, याला म्हणायचं एपी सेंटर. आणि हा झाला फोकस. डिड यू अंडरस्टँड?
Yes. Vibrations travel outwards from the epicenter as waves. व्हायब्रेशन आता जसं पाण्यातलं सांगितलं तसंच इथले पण व्हायब्रेशन काय करतात असे खालीवर 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 वेव्स सारखे ट्रॅव्हल करतात. सो दे ट्रॅव्हल outwards from the epicenter as waves. Greatest damage is usually closest to the epicenter and the strength of the earthquake decreases away from the center. म्हणजे अर्थक्वेक आता हे एपिसेंटर आपल्याला इथं मिळालं. एपिसेंटर पासून काय होणार आहे सगळीकडनं सगळ्या बाजूला वेव्ह जाणार. वेव्ह 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 सगळ्या बाजूनी ते जाणार ऑटोमॅटिकली ते जात राहणार. मग ऑब्विसली याच्या जवळच्या बाजूला जी काही घरं बिल्डिंग रस्ते काय असेल किंवा लोक राहत आहेत इथं स्ट्रॉंग असणार त्याचा इम्पॅक्ट. त्याला जास्त फटका बसणार त्या लोकांना आणि जे लांब लांब आहेत त्यांना कमी फटका बसणार त्याचा कारण ते लांब आहेत तिथनं त्या एपी सेंटरच्या पासून. एवढं सोपं त्यांनी एक्सप्लेन केलं इथं. अंडरस्टूड? Yes. आता इथं एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आहे. देर आर 3 टाइप्स ऑफ earthquake: P waves or longitudinal waves, S waves or transverse waves, L waves or surface waves. हे नुसतं अशीच एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल काय टेक्स्टबुक मध्ये माहिती दिलेली नाही. सो वी आर नॉट गोइंग टू डिस्कस दॅट. कॅन वी मूव टू द नेक्स्ट पेज नाव? Yes. ओके. तरी शॉर्टली आपण बघूया काय काय बघितलं. आता आपण काय बघितलं व्हॉल्कॅनो म्हणजे काय. व्हॉल्कॅनो मध्ये काय असतं एक थोडस ओपनिंग असतं. त्या ओपनिंग मधून काय होतं मॅग्मा बाहेर इरप्ट होतो सडनली. मॅग्मा इरप्ट सडनली. मॉल्टेन मटेरियल इथं मॉल्टेन मटेरियल लिहिलंय पण त्याचा मॉल्टेन मटेरियलला एक वर्ड मध्ये जर लिहायचं असेल किंवा लक्षात ठेवायचं असेल तर वी कॅन कॉल इट एज मॅग्मा. मॅग्मा बाहेर पडतो व्हॉल्कॅनो मधनं त्या व्हेंट मधनं. आणि नंतर आपण बघितलं अर्थक्वेक कसं तयार होतो. लिथोस्फेरिक प्लेट्स जे असतात ते मूव्ह होतात. लिथोस्फेरिक प्लेट्स आपण काल बघितलं जमिनीचे तुकडे मोठे मोठे ते मूव्ह होतात आणि ते मूव्ह होत असल्यामुळं अर्थ व्हायब्रेट होत राहते. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं फोकस. फोकस जिथून त्याची सुरुवात होती जमिनीच्या आतमधून त्याला म्हणायचं फोकस त्या पॉइंटला. एपी सेंटर म्हणजे त्याच्या वरती वरच्या बाजूला जिथं फोकसच्या वरच्या बाजूला बरोबर जो पॉइंट आहे त्याला एपी सेंटर म्हणतात. आणि एपी सेंटर पासूनच सगळे वेव्ह तयार होतात. पुढं 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 सगळीकडे ते वेव्ह पसरतात. इथपर्यंत आपण बघितलंय. आणि अजून एक काय छोटासा मुद्दा दिलाय की त्या वेव्ह जवळच्या ठिकाणी जास्त डिस्ट्रक्शन करतात. जास्त डिस्ट्रक्शन होतं. आता नेक्स्ट लेट अस सी व्हॉट इज गिवन हिअर. So, although earthquakes cannot be predicted, the impact can certainly be minimized and we are prepared beforehand. अर्थक्वेक्स आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. म्हणजे अर्थक्वेकचा आपण अंदाज लावू शकतो का? नाही लावू शकत. प्रेडिक्ट करणे म्हणजे अंदाज लावणे. इथं मिनिंग लिहू शकता तुम्ही शॉर्टली टू गेस. प्रेडिक्ट मीन्स टू गेस. गेस म्हणजे अंदाज लावायचा. ओके. सो गेस करणं का गरजेचं आहे? Who will tell me why we are required to guess natural disasters? का गेस करणं गरजेचं आहे? Why is it required to guess?
का गेस करायचं? काही गरज आहे का गेस करायची? काय वाटतं? Yes. Why is it required to guess about any natural disaster? बोला. समजा तुम्ही गावाच्या तिथं राहताय, गावाच्या तिथं समजा कुठलं तरी वॉटर बॉडी असेल, मग समजा नदी असेल, कॅनल असेल, काही पण असेल, तिथं पूर येणार आहे किंवा काय होणार आहे हे आपल्याला आधी माहिती असायला पाहिजे का? आणि का आधी माहिती असायला पाहिजे? येस. तुम्ही नदीच्या जवळ राहताय. यू आर लिव्हिंग नियर अ रिव्हर इफ एक्झाम्पल. then why do you think, or do you think that it is necessary that you should know it before? You should know about anything that can happen before. Yes. सर म्हणजे आपल्याला माहित पाहिजे अगोदर. हा, म्हणजे why? कारण मग अं, त्याने नुकसान होऊ शकतं आणि घर डुबू शकतात. घर डुबू शकतात. okay, means some damage can take place. That's why we need to know before, so that we can make some arrangement, we can be prepared येस for it. येस त्याच्यामुळे इथं ह्या सेंटेन्स मध्ये तेच दिलंय की अर्थक्वेक आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. The impact can certainly be minimized if we are prepared beforehand. पण आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. Some common earthquake prediction methods adopted locally by people include studying animal behavior. Fishes in the ponds get agitated, snakes come to the surface. काही लोकांनी काय ऑब्झर्व केलं खूप जुन्या काळामध्ये ह्या गोष्टी, की जेव्हा अर्थक्वेक होतो तेव्हा तलावातले मासे काहीतरी वेगळ्या पद्धतीने बिहेव करतात. साप काय करतात, साप जमिनीवर येतात सगळेच्या सगळे डायरेक्ट एकदम. मग तेव्हा आपल्याला लक्षात येतं काहीतरी घडणार आहे किंवा काहीतरी घडतंय, असं लोकांचा अनुभव सांगतो. ज्या ज्या लोकांनी हे नोट डाऊन केले सगळे अॅनिमल बिहेवियर. सो असं पण आपण म्हणजे लोक लक्षात ठेवतात की अर्थक्वेक प्रेडिक्ट कसं करायचं. ओके. इथे एक दिले डू यू नो मध्ये, एक मशीन आहे अर्थक्वेक मेजर करायची, सेस्मोग्राफ. तो सेस्मोग्राफ काय करतो? द मॅग्निट्यूड ऑफ द अर्थक्वेक इज मेजर्ड ऑन द रिश्टर स्केल. म्हणजे किती रिश्टर होता तो अर्थक्वेक, किती भयानक होता ते मेजर करण्यासाठी. मी इथं दिलेलं आहे की 7 हा मेजर अर्थक्वेक आहे, 6 हा व्हेरी स्ट्रॉंग आहे, 5 आणि मोर दॅन 5 हा डॅमेज करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे इथे दिले. ओके, अंडरस्टूड टिल हिअर? येस येस मग अर्थक्वेक प्रिपेअर्डनेस इथं दिलेलं आहे. म्हणजे अर्थक्वेक जेव्हा येतो
त्यावेळेस आता आपल्या दौंड सारख्या भागात काय अर्थक्वेक वगैरे होत नाही, पण एकदा काहीतरी झालं होतं काही वर्षांपूर्वी, काहीतरी थोडासा व्हायब्रेशन जाणवलं होतं, त्याला खूप वर्ष झाली. पण मग तसं काही झालं तर काय करायचं अर्थक्वेकच्या वेळेस ते इथं दिलेलं आहे. सेफ स्पॉट, किचनच्या खाली लपायचं, टेबलच्या खाली लपायचं. स्टे अवे फ्रॉम फायर प्लेस किंवा चिमनी, शॅटर अराउंड मिरर्स, पिक्चर फ्रेम, कारण ते डोक्यात पडू शकतात आपल्या, लागू शकतं. बी प्रिपेअर्ड आणि फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्सला सांगायचं. अंडरस्टूड टिल हिअर? येस. Read this. Read this once again. Practice the diagram. Okay, we'll meet again. Bye bye. बाय सर.